So this is the question. So question काय बघा, how much is the acceleration in the first diagram and acceleration in the second diagram? Acceleration चा क्वेश्चन आहे. हे बघा, दोन्ही डायग्राम मध्ये वर ठेवलेलं जे मास आहे 3 kg 3 kg आहे. फर्स्ट डायग्राम मध्ये सस्पेंडेड मास 2 kg आहे आणि ते सस्पेंडेड मास 2 kg काढून फक्त काय केला, 2 kg चं वेट किती येतं डाऊनवर्ड डायरेक्शन 2g. 2g एवढं मी काय लावला, फोर्सच लावला. तर पहिल्या डायग्रामचा ऍक्सेलरेशन a1 असेल, दुसऱ्या डायग्रामचा ऍक्सेलरेशन a2 असेल. तर a1 a2 मध्ये काय रिलेशन येईल? a1 किती येणार? शॉर्टकट मेथड मी सांगितला. खाली ओढणारा फोर्स किती येतं? 2g आहे ना, आणि 2g हा जो फोर्स आहे तो 5 ला मूव्ह करणार आहे. सो 2g/5 इज द ऍक्सेलरेशन येणार. सेकंड डायग्राम मध्ये ऍक्सेलरेशन किती येणार? सेकंड डायग्राम मध्ये ऍक्सेलरेशन खाली ओढणारा फोर्स 2g आहे आणि तो फोर्स फक्त आता मास 3 kg फक्त दिसतंय रे डायग्राम मध्ये, दुसरं मासच नाहीये. त्याच्यामुळे 2g/3 येणार आहे ऍक्सेलरेशन. म्हणजे काही लोकांना इथं कन्फ्युजन होतंय अशा प्रकारच्या प्रॉब्लेम मध्ये, की इथं पण 2 kg आहे, 2 kg चं वेट किती, 2 kg चं वेट किती येणार? 2g येणार. मग 2 kg चा ब्लॉक काढून 2g चा फोर्स लावला तर ऍक्च्युअली तेवढंच ऍक्सेलरेशन यायला पाहिजे असं वाटतं, परंतु तसं ते होत नाही. त्याच्यामुळे ही कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवायची. मी काय सांगतोय लक्षात येत आहे? म्हणजे एखादं हँगिंग वेट जे आहे, हँगिंग मास जे आहे ते काढून तेवढाच जर फोर्स लावला तर फरक कुठं पडतोय? नेट फोर्स तेवढाच राहील, कदाचित नेट फोर्स तेवढाच राहील, परंतु मास, त्या फोर्सनं ओढलेलं पुल केलेलं जे मास आहे ना, ते मास चेंज होणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे इथं नेट फोर्स असणार आहे 2 kg चं जे हँगिंग वेट असणार ना, 2g एवढा या डायग्राम मध्ये, फर्स्ट डायग्राम मध्ये नेट फोर्स आहे 2g, नो प्रॉब्लेम. दुसऱ्या डायग्राम मध्ये देखील ऍक्सेलरेशन प्रोड्यूस करणारा नेट फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शन 2g आहे, नो प्रॉब्लेम. परंतु इथला 2g 3 kg आणि 2 kg दोघांना सरकवणार आहे, मूव्ह करणार आहे. त्याच्यामुळे पहिल्या केसचं ऍक्सेलरेशन येणार 2g/5, 3 + 2. आणि दुसऱ्या केसमध्ये फोर्स 2g आहे आणि सरकणारा मास फक्त 3 आहे, 3 kg आहे. त्याच्यामुळे इथलं ऍक्सेलरेशन येणार आहे 2g/3. ओके, हे लक्षात व्यवस्थित ठेवायचं. त्याच्यामुळे a2 इज ग्रेटर दॅन a1 येणार, इथं सेम येत नाही. लक्षात येतंय मी काय सांगतोय? सेम ऍक्सेलरेशन येत नाही, कारण इथंच मेन कन्फ्युजन असतं. बरं, आता दुसरा एक प्रॉब्लेम देतो. There is a block here. राईट हँड साइडला एक हँगिंग मास आहे आणि लेफ्ट हँड साइडला एक हँगिंग मास आहे. Once again, this surface is smooth, frictionless. इथं 2 kg, 3 kg and 5 kg. पहिली गोष्ट म्हणजे सिस्टम कशी सरकणार आहे ते अगोदर सांगा. सिस्टम कशी सरकणार आहे? इथं फ्री बॉडी डायग्रामनं पण सॉल्व्ह करू शकताय किंवा शॉर्टकट मेथडनं पण सॉल्व्ह करू शकताय. टू राईट, राईटला सरकणार, बरोबर आहे ना? हां, आता शॉर्टकट मेथडनंच डायरेक्टली सॉल्व्ह करूया. शॉर्टकट मेथडमध्ये हे बघा, इकडं खाली उडणारा फोर्स किती आहे? 2g आहे. ओके, mg हा फोर्स असतो ना, इकडं उडणारा फोर्स किती आहे? शॉर्टकट मेथडनं सोडूया, दॅट इज 5g. म्हणजे नेट फोर्स जो आहे, आता 5g राईटला ओढा लागलाय आणि 2g लेफ्टला ओढा लागलाय, हे तर क्लिअर आहे ना. 2g काय करणार? 3 kg आणि या सगळ्या सिस्टमला असा डावीकडे ओढायचा प्रयत्न करणार आहे, डावीकडे आणि खाली. आणि 5g जो फोर्स आहे ना, तो काय करणार? या सगळ्या मासेसला टुवर्ड्स राईट आणि खाली ओढायचा प्रयत्न करणार आहे.
त्याच्यामुळे 2G आणि 5G एकमेकाला अपोज करायला लागलेत, बरोबर. त्याच्यामुळे नेट फोर्स किती येणार आहे सांगा इथं. नेट फोर्स किती येणार इथं. 5G मायनस 2G दॅट इज 3G हा नेट फोर्स येणार आहे. मग ऍक्सेलरेशन, आता हा 3G फोर्स किती मासला घेऊन सरकणार आहे. नेट फोर्स डिवायडेड बाय टोटल मास. नेट फोर्स इज 3G डिवायडेड बाय टोटल मास येणार आहे 10. सो आन्सर येणार आहे 3G/10. एनी डाऊट. आता याच डायग्राम मी थोडंसं चेंज करतो. याच डायग्राम मध्ये काय करतो, थोडंसं चेंज करतो. टेन्शनचा पार्ट आपण नंतर बघूया. टेन्शनचा देखील पार्ट करायला पाहिजे, तो पण महत्वाचा आहे. समजा हे 5 kg काढलं मी आणि 5 kg ऐवजी फोर्स लावला मी 5G. फोर्स किती लावला 5G. आता ऍक्सेलरेशन किती येणार आहे सांगू शकताय. हे बघा, इकडे ओढणारा फोर्स आहे 5G, इकडे ओढणारा फोर्स आहे 2G, म्हणजे नेट फोर्स तेवढाच येणार आहे. आता नेट फोर्स काय येणार, तेवढाच येणार. 5G मायनस 2G म्हणजे 3G. परंतु आता हा 3G फोर्स किती मासला ओढणार आहे ते महत्वाचं आहे, कारण एक मासच निघून गेला ना. 2 आणि 3 म्हणजे 5 लाच ओढणार आहे. सो आता ऍक्सेलरेशन येणार आहे 3G/5 येणार ऍक्सेलरेशन. हे अशा कन्सेप्ट माहिती असणं आवश्यक आहे. आता सपोज इथं टेन्शन काढायला सांगितलं. टेन्शन काढण्यासाठी मात्र तुम्हाला आता इथं फ्री बॉडी डायग्राम काढावं लागणार आहे. फ्री बॉडी डायग्राम कुणाची, एकाची फ्री बॉडी डायग्राम काढा. ऍक्च्युली इथं टेन्शन T1 येणार आणि या साईडला टेन्शन T2. जेवढ्या स्ट्रिंग येणार ना तेवढी टेन्शन येणार आहेत. आता याची फक्त फ्री बॉडी डायग्राम काढूया. 2 kg ची फ्री बॉडी डायग्राम काढायची झाली तर त्याला खाली ओढणारा फोर्स किती आहे, कारण हे ऍक्सेलरेशन वर जाणार आहे ना. ए ऍक्सेलरेशन वर जाणार आहे कारण सगळी सिस्टम राईटला जाणार आहे. खाली ओढणारा फोर्स असणार 2G, वर ओढणारा फोर्स असणार आहे T1, बरोबर आहे ना. कुठला फोर्स जास्त पाहिजे, T1 का 2G जास्त पाहिजे ऍक्सेलरेशन वर जाण्यासाठी. T1 जास्त पाहिजे आणि त्याच्यामुळे इक्वेशन लिहिणार T1 मायनस 2G इज इक्वल टू 2 टाइम्स A, बरोबर आहे ना. आणि त्याच्यामुळे इथं फक्त व्हॅल्यू ठेवूया. सो T1 इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट G प्लस येणार. 2G इकडे आणलं तर 2 इन ब्रॅकेट G प्लस A. सो 2 इन ब्रॅकेट G प्लस 3G/5, म्हणजे या डायग्रामचे रिलेटेड पर्टिक्युलर मी सॉल्व्ह करावं लागलं. ओके. सो टेन्शन T1 येणार आहे 8G/5, 16G/5 हे टेन्शन येणार, बरोबर आहे ना. G प्लस 3G/5 म्हणजे 8G/5 येणार ना. 8G/5 इंटू 2 म्हणजे 16G/5 इज द टेन्शन लेफ्ट पार्ट मधलं. तसं राईट पार्ट मधलं टेन्शन जर काढलं, राईट पार्ट मधलं टेन्शन 5G येणार डायरेक्टली, कारण जेवढा फोर्स लावलाय ना, इथं कुठं मास मध्ये नसेल तर राईट पार्ट मधलं टेन्शन T2 इज इक्वल टू 5G येणार. जेवढा फोर्स लावलाय तेवढं टेन्शन क्रिएट होणार, कारण मध्ये कुठलं मासच नाही. हा पार्ट थोडासा अंडरस्टँड करायला, स्टडी करायला तुम्हाला हे जे व्हिडिओ आहेत ना, हे रिपीटेडली बघा. या कन्सेप्ट व्यवस्थित अंडरस्टँड करून घ्या. एवढा डिफिकल्ट प्रॉब्लेम हा मेन्सला जनरली असतो. नीटला खूप सिंपल प्रॉब्लेम असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल या टाईपचे प्रॉब्लेम, हा वरचा प्रॉब्लेम. कॉम्प्लिकेशन जरा असे वाढवून कॅल्क्युलेशन जास्त आले की ते मेन्सचे प्रॉब्लेम होतात. ओके. एनी डाऊट इन दिस केस. केस 1 मध्ये जर T2 काढायचं असेल, केस 1 मधलं T1 जे आहे ना
ते वेगळंच येणार ना, कारण ऍक्सलरेशन डिफरंट आहे इथं. आणि T2 काढायचं असेल तर ही 5 kg ची फ्री बॉडी डायग्राम काढा. 5 kg ची फ्री बॉडी डायग्राम. 5 kg ची फ्री बॉडी डायग्राम म्हणजे अपवर्ड T2 येणार आणि खाली डाऊनवर्ड 5G येणार. आणि त्याच्यानुसार खाली निघाले म्हणजे 5G मायनस T2 इज इक्वल टू काय येणार आहे, 5A ही इक्वेशन वापरा आणि सॉल्व्ह करा. काय सांगितलं लक्षात येतंय? फर्स्ट डायग्राम मध्ये T2 जर काढायचं असेल ना तर 5G मायनस T2 इज इक्वल टू 5A हे इक्वेशन वापरा आणि A ची व्हॅल्यू 3G/10 त्या केसमधलंच ऍक्सलरेशन घ्यावं लागेल. तर आता जे प्रॉब्लेम घेतले याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का? डाऊट असेल तर विचारा. हे थोडेसे प्रॉब्लेम किचकट आहेत, कॉम्प्लिकेटेड आहेत. जरासं काय करा, हा जो व्हिडिओ आहे तो रिपीटेडली बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, लक्षात येईल. याच्यानंतर आणखी एक खूप महत्वाचा प्रॉब्लेम नंबर 15, चेक पॉइंट मधला प्रॉब्लेम नंबर 15. हा एक प्रॉब्लेम जरा बघूया. हा प्रॉब्लेम थिंक करताना थोडेसे प्रॉब्लेम येतात. हा प्रॉब्लेम प्रिपेअरच करून ठेवायचा. हा असाच असतो, वेगळा कधी प्रॉब्लेम नसतो. तर याच्यामध्ये दिलंय काय लक्षात घ्या. अशा प्रकारे एक लिफ्ट आहे, मॅन्युअल लिफ्ट आहे. लक्षात घ्या, देयर इज अ मॅन्युअल लिफ्ट लाईक दिस. ओके, देयर इज अ मॅन्युअल लिफ्ट and there is a rope like this which is passing over a pulley. There is a rope like this which is passing over a pulley. Pulley is connected to fixed support. And एक पुली जी आहे ना, ही लिफ्ट ट्रायंग्युलर दिसते ना, ही लिफ्ट आहे. लक्षात घ्या, ठीक आहे. आणि त्या लिफ्टच्या टॉपमोस्ट पोझिशनला काय केलेलं आहे, एक रोप इथं बांधलेली आहे. आणि ती रोप जी आहे ती पुलीवरून पास करून, ओके, एकदा एका हाय रिजिड सपोर्टला काय केलेलं आहे, पुली बांधलेली आहे. पुलीवरून पास करून आतमध्ये एक पर्सन आहे, त्या पर्सनच्या हातामध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तर इथं फ्री बॉडी डायग्राम कशी काढायची आणि इक्वेशन्स काय येणार, हे इक्वेशन तुम्हाला व्यवस्थित लिहिता आले पाहिजेत, कारण इथं इक्वेशन लिहिताना अनेक वेळा प्रॉब्लेम होतो. ओके, आता इथं फ्री बॉडी डायग्राम कोणाची, एक मॅनची आणि एक लिफ्टची फ्री बॉडी डायग्राम व्यवस्थित काढता आली पाहिजे. आणि ही फ्री बॉडी डायग्राम काढणं किती इझी आहे लक्षात घ्या, खूप इझी आहे. ठीक आहे. आता सपोज या लिफ्टचं मास कॅपिटल एम आहे आणि मॅनचं मास काय आहे, स्मॉल एम आहे. आणि स्ट्रिंग मध्ये टेन्शन टी आहे. आता स्ट्रिंग मधलं टेन्शन काय करणार, लिफ्टला पण वर उडणार आहे आणि पर्सनला पण काय करणार आहे, वर उडणार आहे. ते पर्सनला, कारण पर्सन त्या रोपला खाली ओढणार, म्हणजे ती रोप जी आहे ती पर्सनला वर लिफ्ट करायचा प्रयत्न करणार, बरोबर आहे ना. लिफ्टला म्हणजे त्या रोपला पर्सन हँगिंग असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल फ्री बॉडी डायग्राम ऑफ दी मॅन कशी येणार आणि त्याचं इक्वेशन काय येणार. फ्री बॉडी डायग्राम ऑफ द मॅन. सो दिस इज अ मॅन. ओके, आता याच्यावर किती फोर्सेस ऍक्ट होणार. पहिलं फोर्स म्हणजे त्याचं वेट, दॅट इज mg विच इज इन डाऊनवर्ड डायरेक्शन. दुसरी गोष्ट म्हणजे त्यानं रोपला धरलंय आणि रोपला ओढा लागलाय, म्हणजे रोप मधलं टेन्शन काय करणार, रोप मधलं टेन्शन त्या मॅनला वर उचलायचा प्रयत्न करणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तो त्या लिफ्टच्या सरफेसवर पण उभा आहे आणि सरफेस देखील काय देणार आहे, त्याला नॉर्मल रिॲक्शन देणार. आणि ती नॉर्मल रिॲक्शन जी आहे ती काय असणार आहे, अपवर्ड डायरेक्शन. हे तीन फोर्सेस व्यवस्थित तुम्हाला दाखवावे लागतील. आणि त्याच्यामुळं इक्विलिब्रियमला इक्वेशन काय येणार, इक्विलिब्रियमला n प्लस टी इज इक्वल टू mg. म्हणजे क्वेश्चन मध्ये असं दिलं की सध्या हे रेस्ट मध्ये लिफ्ट आणि मॅन, रोप अशा प्रकारे ओढून धरली आहे की लिफ्ट आणि मॅन जो आहे तो कम्प्लिटली रेस्ट मध्ये आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे. तर इन इक्विलिब्रियम हा फॉर्म्युला येणार. लक्षात घ्या, इक्विलिब्रियम मध्ये फॉर्म्युला काय येणार, n प्लस टी इज इक्वल टू mg. आणि जर त्याला ऍक्सेलरेशन वर जायचं असेल, ऍक्सेलरेशन वर जायचं असेल तर फॉर अपवर्ड ऍक्सेलरेशन, वर मूव्ह करायचं असेल तर इक्वेशन काय येणार. बघा, आता ऍक्सेलरेशन वर जायचं असेल तर कुठले फोर्सेस जास्त पाहिजेत, n प्लस टी, अपवर्ड फोर्सेस जास्त पाहिजेत ना. सो n प्लस टी हे ग्रेटर दॅन काय असलं पाहिजे, mg असलं पाहिजे. सो नेट फोर्स n प्लस टी मायनस mg इज इक्वल टू me. ऍक्सेलरेशन वर जायचं असेल तर हा फॉर्म्युला वापरायचा.
हे लक्षात आलं पाहिजे तुम्हाला अगोदर. ओके, हे व्यवस्थित लक्ष द्या. इक्विलिब्रियम पाहिजे असेल तर n प्लस टी शुड बी इक्वल टू mg. अपवर्ड ऍक्सेलरेशन जायचं असेल तर n प्लस टी जास्त पाहिजे आणि mg कमी पाहिजे तरच तो ऍक्सेलरेशन वर जाणार. सो n प्लस टी मायनस mg इज इक्वल टू ma. इथं देखील a ची व्हॅल्यू 0 ठेवली. इक्विलिब्रियम असेल तर a 0 असताना a ची व्हॅल्यू 0 ठेवली तर पुन्हा एकदा n प्लस टी इज इक्वल टू mg येत आहे. ठीक आहे, ही झाली फ्री बॉडी डायग्राम ऑफ द मॅन. हे झालं फर्स्ट इक्वेशन. ओके, त्याच्यानंतर आता फ्री बॉडी डायग्रॅम ऑफ लिफ्ट किंवा जे काय केज असेल ते, त्याची फ्री बॉडी डायग्रॅम बघा. आता ही लिफ्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याचं वेट डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार mg. लक्षात येते सगळ्यांना? लॉज ऑफ मोशनचं सिनॉप्सिस सेंड करतो मी. वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार, याच्यामध्ये कोणाला काय डाऊट नसेल. त्याचबरोबर लिफ्टला वर टेन्शन टी ऍक्ट होत आहे, तर टेन्शन टी जे आहे ना ते वर ऍक्ट होणार. आता इथं जी नॉर्मल रिॲक्शन असणार ना, नॉर्मल रिॲक्शन, इथं जी काही नॉर्मल रिॲक्शन असेल ती नॉर्मल रिॲक्शन काय करते, पर्सनला वर ढकलते, परंतु लिफ्टला काय करते, खाली ढकलते. त्याच्यामुळे नॉर्मल रिॲक्शन देखील दाखवावे लागणार इथं n. इथं हे विद्यार्थ्यांना स्टुडंटला समजत नाही की mg दाखवलंय मग नॉर्मल रिॲक्शन आणि कशाला दाखवायची. ओके, mg हा एक फोर्स आहे आणि त्या दोघांच्या मध्ये येणारा कॉन्टॅक्ट फोर्स म्हणजे दोन बॉडी ज्यावेळी कॉन्टॅक्ट मध्ये असतात ना आणि त्या दोन बॉडी एकमेकाला ढकलत असतील तर मध्ये कॉन्टॅक्ट फोर्स येतो आणि कॉन्टॅक्ट फोर्स काय करतो, पुढच्या बॉडीला पुढे ढकलत असतो आणि पाठीमागच्या बॉडीला पाठीमागे ढकलत असतो. तर इथली नॉर्मल रिॲक्शन काय करणार हे अगोदर व्यवस्थित लक्षात घ्या. नॉर्मल रिॲक्शन पर्सनला अपवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार आणि त्या लिफ्टला डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होणार. ओके, हे समजत जरी नसलं तरी हे असंच लक्षात ठेवायचं व्यवस्थित, हे विसरायचं नाही कधी. ठीक आहे, आणि मग इथे इक्वेशन इक्विलिब्रियमचं इक्वेशन विचारलं तर इक्विलिब्रियमचं इक्वेशन काय येणार बघा. म्हणजे बॉडी वर किंवा खाली जात नाही आहे, तिथं सगळं थांबलेलं आहे. तर काय येणार इथं, टी शुड बी इज इक्वल टू mg प्लस कॅपिटल एम. कॅपिटल एम स्मॉल एम पण लिहायला व्यवस्थित. हे कुणासाठी लिहावं, लिफ्ट साठी. टी शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, एम कॅपिटल जी प्लस एन. ओके, हे पण इक्वेशन 1 आहे, हे पण इक्वेशन 1 आहे. हे इक्विलिब्रियमचं आणि ऍक्सिलरेटेड हे इक्वेशन 2 आहे. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केले की पर्सन आणि लिफ्टच्या मधली नॉर्मल रिॲक्शन आणि टेन्शन किती असेल हे येऊ शकते, इथे लक्षात घ्या. आणि अपवर्ड ऍक्सेलरेशन साठी अपवर्ड ऍक्सेलरेशन जायचं असेल तर बघा कुठला फोर्स जास्त पाहिजे, अपवर्ड ऍक्सेलरेशन जाण्यासाठी टी जास्त पाहिजे. म्हणजे टी मायनस mg प्लस एन. mg प्लस एन हा कमी असला पाहिजे आणि टी जास्त असला पाहिजे. सो टी मायनस mg प्लस एन इज इक्वल टू कॅपिटल एम इंटू ए असलं पाहिजे. सो दिस इज द सेकंड इक्वेशन. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केले तर ऍक्सेलरेशन मिळतं किंवा टेन्शन मिळतं किंवा नॉर्मल रिॲक्शन मिळते. आणि हे दोन इक्वेशन सॉल्व्ह केले, हे आणि हे इक्वेशन सॉल्व्ह केलं तर इक्विलिब्रियमच्या केसचा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर हा एक प्रॉब्लेम व्यवस्थित लक्षात घ्या. जर काही डाऊट असेल तर रिपीटेडली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ओके.